राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाबा बहिणीनो, आज आपण हॉटेलसारखा एकदम झणझणीत अशी डाळ तडका बनवणार आहे. तर त्यासाठी मी 2 डाळी घेतल्या, ती तुरीची आणि मुगाची. त्या मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून आणि आपण आता शिजाय टाकून देणार आहे. तर या डाळी आपण स्वच्छ पाण्यानं आता धुवून घेणार आहे. चांगलं चोळून धुवून घ्यायचे आहे इकडं आणि राज्यात आपण. आणि इकडं मी अंदान ठेवलं आहे डाळीसाठी. तर म्हणजे ह्या पाण्याला पक्की उकळी आले म्हणजे अशी अन्न डाळ जर टाकली तर पटकन शिजते. गार पाण्यात टाकली तर ती थोडी बाशी होते का नाही, त्याच्यामुळं शिजत नाही. तर आपल्या डाळीला मस्तपैकी उकळी आले त्यात आपण थोडासा तंबट टाकून घेणार आहे. तंबट आपण नंतर फोडणीला वापरणार आहे, पण शिजताना थोडंसं टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे डाळ मस्त अशी मऊ शिजते. थोडासा मीठ टाकायचं लागला. डाळ शिजते तर आपण मस्तपैकी आता भात घालून घेणार आहे. मी दुसरा स्वयंपाक चालू केली. ते चालू विसरून घेते, टाकून घेते, थोडा थोडा कोंडा टाकते ना. ते डाळ तडक्यासाठी आपल्याला बरंचसं साहित्य लागत आहे. जेवढा वापरला तेवढा चांगलाच राहत आहे. तर पण आपल्याकडे जेवढा आहे तेवढा आपण वापरणारच आहे. ते कांदा घेतलाय, एक टमाट घेतलाय आणि ही कोथिंबीर आहे, 2 हिरव्या मिरच्या आहे ती. तर का आपण टमाट आधी टाकेले डाळीमध्ये शिजाय आणि फोडणीसाठी एक घेतलाय. त्याच्याला आता मी टमाट कांदा कापून घेणार आहे. तर हा टमाट आहे का नाही बारीक बारीक चिरून घ्यायचा असं. तर मित्रांनो, आता ह्या डाळ तडक्यासाठी लागणारा साहित्य आपण घेतलाय. एक कांदा चिरून घेतलाय, हिरवी मिरची चिरून घेतली, टोमॅटो पण एक कापून घेतलाय आणि त्यानंतर ही कोथिंबीर आहे. तर आपली डाळ मस्तपैकी शिजली. तर ही मी थोडी चमचेच्या साह्यानं अशी गाठून घेते. पहिलं आपलं या डाळ गाठायचं या राहायचं तुम्हाला माहिती आहे का, ते चाटू. चाटू राहायचा, चाटू, लाकडाचं. हा लाकडा चाटू राहायचा. आता ते चाटू पाहायला भेटते नाही. हा, आणि आता ही डाळ आपण आहे ना एका भांड्यात म्हणजे थाट्यात काढून घेणार आहे. म्हणजे फोडणी द्यायला आपल्याला सुरुवात करा. तर फोडणीसाठी आपण गरम पाणी करायला ठेवलाय, ताप आहे मस्त. तर फोडणी म्हणजे शक्यतो गरम पाणीच वापरत आहे ती. ह्या काय आपल्या बहिणीला काही सांगायला लागत नाही म्हणा. तर आता या पाणी मस्त तापलंय, आता मी उतरून घेते. तर चला आता आपल्याला डाळ तडक्याला मस्तपैकी फोडणी देऊन घ्यायची. म्हणजे फोडणी कशी करतोय ना ती पाहत राहा. आता मी थोडंसं तेल टाकते. तर आपलं तेल तापून म्हणजे मस्तपैकी तापलं आहे. तर ते थोडीशी आपण मोहरी टाकणार आहे आणि थोडंसं जिरा टाकणार आहे. आणि हे चांगलं थोडं हलवून घ्यायचा आणि त्याच्यातच आपण हा कांदा टाकणार आहे. तर कांदा लाल होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा 1-2 मिनिटं. खमंग अशी फोडणी. हा, खमंग फोडणी म्हणजे मस्त. आणि त्याच्यातच आपला लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट दोन्ही मिक्सर ठेचून घेतल्या आधी. त्या आणि ह्या 2 मिरच्या आपल्या चांगल्या मस्तपैकी तेलात तळून घेणार आहे, परतवून घ्यायचा. म्हणजे असं कांदा लाल होईपर्यंत परतवायचा. तर आपला कांदा मस्त परतून झाला आहे, तर लालसर झाला आहे. तर त्याच्यात आपण काही मसाले टाकून घेणार आहे. तर आपली हळद थोडीशी टाकून घेणार आहे. मग अशी थोडी हळद टाकेल होती, त्याच्यामुळे थोडीच टाकायची. ही लाल मिरची पावडर आहे, हे गरम मसाले ते थोडे थोडे टाकून घ्यायचं. हा कांदा लसूण मसाले आणि हा चांगला मस्त हलवून घ्यायचा तेलामध्ये. आणि त्याच्यात आपण टमाट कापले का नाही हे टाकून घेऊ. टमाट थोडा मऊ होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. मस्त. हा, काय वास येते फोडीचा. फोडणी तशी दिली ना. आता हे सगळं साहित्य आपण सगळं मिक्स करून परतवून घेतलंय. टमाट सुद्धा मऊ झालाय. तर आता आपण ही डाळ जी शिजून घेतली होती ना ती आपण याच्यात ओतून घेणार आहे. ही डाळ थोडी आपल्याला घट वाटली ना तर आपल्याला वाटल्यानं पातळ करायची. तर आपण जे गरम पाणी करून ठेवते ना ते थोडं टाकून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण आधी मीठ टाकेलच होता, तर मी थोडंसं मीठ टाकते. आणि मग 5 ते 10 मिनिटं ना चांगली उकळी येऊन द्यायची. मग आपल्याला ती डाळ तडकीची फोडणी द्यायची.
तर आता ही कोथिंबीर आहे ना आपण याच्यावर टाकून घेणार आहे. त्या डाळीला मस्त उकळे आले मग आता ही कोथिंबीर अशी फिरवून घ्यायची. नंतर आपण ही जी डाळ आहे का नाही ती आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आणि मग डाळीला मस्तपैकी असा तडका द्यायचा. बिन तडका बसल्याशिवाय ना हॉटेलसारखा लागतच नाही. आणि तडका सगळ्यात महत्त्वाची चाचणी आहे ना. म्हणजे नावच त्याचा तडका नाही, हां. तडकाच बसला पाहिजे. तर चला आता मी नाही डाळ त्या टोपात ओतून घेणार आहे. तर मित्रांनो आज आहे ना आपण एकदम हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवतोय. आणि आता ही डाळ आपण शिजेल डाळ ओतून घेतले ह्या टोपामध्ये आणि आता ह्या मी याच्यातच म्हणजे तो तडका बनवून घेणार आहे. म्हणजे डबल फोडणी. चला आता याच्यातच डबल फोडणी होणार आहे. तर आपल्याला डाळीला तडका देण्यासाठी मी आता या कढईत तेल टाकून घेते. तेल आहे ना चांगलं तापून द्यायचं. त्याच्यात थोडासा आपण जिरा टाकणार आहे. डबल जिरा टाकायचा. हा मग डबल जिरा लागतोय ना. तर डबल एक वेळेस आपण जिरा टाकणार आहे. आणि तडका मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची चाचणी आहे. आणि ते थोडंसं हा कापलेला लसूण आणि लसूण आपण थोडा ठेवला होता तो कापून घेतलाय डबल. आणि या 2-3 मिरच्या घेतल्या. आणि ह्या मिरच्या तडक्यासाठी वापरल्या जातात मित्रांनो. तर पहा आता हा तडका कसा होणार आहे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची चाचणी आता आपली पाय भेटणार आहे तडका. आणि त्याच्यात थोडासा लाल मिरची पावडर म्हणजे तडक्यासाठी कलर यायला. तडक्याला कलर यासाठी लाल मिरची पावडर. या चांगलं थोडं हलवून घ्यायचं. आणि शेवटची कृती आहे मित्रांनो एकदम महत्त्वाची आहे पहा. आणि आपली ही फोडणी तयार झाली. तर आता आपली ही फोडणी नाही का आपण याच्यात ओतून घेणार आहे त्या डाळीमध्ये. तर मित्रांनो पहा याला कलर एकदम आता मस्त आला आहे. तर आपला हा मस्तपैकी डाळ तडका आता तयार होतोय. थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे पूर्ण याच्यात मिक्स होईल. आता ही डाळ तडका असं पाहून जशी का असं वाटलं लगेच जेवण करावं. आता जेवणारच आपण. तर आज काय बाजरीच्या भाकरी करायच्या का. चपात्या करते ना. ठीक आहे. तर चला आता ही डाळ तडका आपला तयार झाला आहे. थोडासा झाकून ठेवू आणि मग आपण जेवायला बसणार आहे ती. काय साहित्य त्या काकडे आणले. काकडी ना तुंडीला. टायमाला काकडी चांगली राहते उन्हाळ्यात. हां हां हां. तर आता राबदा चायचा काकडी साळून घ्यायचं काम चालू आहे. तर चला आता जेवण वाढायचं काम चालू आहे. डाळ तडका मस्त दिसतो. मग आता कसं काय झालं. खाऊन घेऊ ना आता. आता खायचं घ्यायचं आहे आता म्हणाय. तर चला आता वाढायचं काम चालू आहे. रामदास काय तुला वाढ आहे पेपर खाऊन पे कसं काय लागत आहे. जरा आणि खराट काही सांग. हां पेपर मस्त मस्त झाली ना. हां हां मस्त झाली. रामाला आवडला तर रामा मग सारखाच म्हणतोय. हां. तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवला. आणि पाठीमागं सुद्धा एक व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ दाखवला होता. तर मित्रांनो आजचा डाळ तडका एकदम मस्त झाला आहे. तर मित्रांनो या जेवण करायला आता आम्ही बसलो जेवायला. तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करा. हे पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.